तर सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील तानाजी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर तानाजी पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। तानाजी पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला तर याचा परिणाम इतर विधान परिषद जागेवर होऊ शकतो आणि त्यामुळे तानाजी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती शिवसेनेच्या नेत्यांनी तानाजी पाटलांना केली आहे। दरम्यान तानाजी पाटील पुढच्या 2 ते 3 तासात आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। तर सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कुलदीप माने सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, सातारा सांगलीमधली ही बंडखोरी शमवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात आणि त्याला यश येऊ शकतं का? तर तानाजी पाटलांची शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेना नेत्यांकडून मनधरणी केली जाते। आता ही मनधरणी करण्यात यश येतं का आणि तानाजी पाटील आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खरंच त्यांचा अर्ज मागे घेतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल।